सर्व सखींना माझा नमस्कार. आज आपण दाखवणार आहे एक मिडल ईस्टची एक रेसिपी जी एकदम सोपी आहे आणि त्याला कम्प्लिटली इंडियन टच असलेली ही रेसिपी आहे. कमीत कमी साहित्यामध्ये. त्याचं नाव आहे हमस आणि त्याच्यासोबत आपण बनवणार आहे पकोडे दुसरे, ते पण त्याच साहित्यामध्ये आपण बनवणार आहे. तर सर्वप्रथम आपण घेऊया छोले, ज्याला आपण म्हणतो काबुली चणे, कोणी छोले पण म्हणतात त्याला. काबुली चणे हे रात्री मी भिजत घातले होते आणि आता सकाळी त्याची या दोन रेसिपी करायला घेतल्या. 1 वाटी काबुली चणा घेतला आहे. हे जे काबुली चणे घेतले आहे यातच आपण दोन्ही रेसिपी, ज्याला हमस आणि पकोडे किंवा फलाहार पण म्हणतात त्याला, असे आपण रेसिपी करणार आहे. तर 1 वाटी काबुली चणा घेतला, त्याला शिजवून घ्यायचं आहे आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत. अंदाजाने 2 ते 3 शिट्या द्यायच्या किंवा लो फ्लेमवर तुम्ही जास्त पण देऊ शकता. फक्त सॉफ्ट व्हायचं आहे आपल्याला, याला करायचं आहे. चांगलं याला शिजवून झाल्यानंतर आपल्याला मग याचं हमस किंवा त्याला डिप पण म्हणूया आपण, ते करायचं आहे. हमसमध्ये टाकायला आपल्याला तीळ लागतात. तर थोडे तीळ घेतले आहे, त्याला व्यवस्थित भाजून घेतलेले आहे. हलक्या हाताने लो फ्लेमवर भाजून घ्या, जळू देऊ नका त्याला चांगलं. आणि हे भाजून झाल्यानंतर याला पण यूज करणार आहे हमससाठी. तर आता हे भाजून झालेले आहे छानपैकी. त्यासाठी आता हमसमध्ये काय काय लागणार आहे ते बघा. काबुली चणे जे शिजवून घेतलेले आहे आपण एकदम, ते जे भाजलेले तीळ आहे आपण ते पण यामध्ये टाकणार आहे. आणि त्यामध्ये टाकणार आहे लसूण. मी लसूण 1 ते 2 पाकळ्या घेतल्या आहे. तुम्ही लसूण जास्त घेतलं तरीही चालेल. आणि यामध्ये टाकला आहे लिंबाचा रस. आणि याच्यात टाकतात ॲक्च्युली मिडल ईस्टमध्ये ऑलिव्ह ऑइल टाकतात, पण आपल्या इथे आता सपोज ऑलिव्ह ऑइल नसेल तर मग अशा वेळी ही रेसिपी आपण म्हणजे नाही करायची का, तर करू शकता. आपण आपलं घरचं तेल वापरायचं, आपण जे वापरतो खायला ते तेल. त्याला बारीक वाटून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये, पण पूर्ण बारीक नाही, थोडं उबडधुबड राहिलेलं आहे ते. त्यामध्ये जिरं टाकलं आहे आणि दही टाकलं आहे. दही हे घट्ट टाका थोडंसं. तुमच्या इथे घट्ट नसेल तर थोडं कापडामध्ये बांधून मग तुम्ही हे दही टाका त्यामध्ये. आणि यामध्ये टाकायचं आहे थंड पाणी किंवा बर्फ आणि त्याची एकदम फाईन पेस्ट तयार करायची आहे. आणि यामध्ये थोडंसं तुम्हाला मीठ टाकायचं आहे. दही जेव्हा तुम्ही टाकता तेव्हाच चवीनुसार मीठ टाकायचं आहे. थोडं रेकॉर्डिंगमध्ये कमी जास्त झाल्यामुळे दिसलं नाही ते. आणि ते झालं तयार तुमचं हमस, म्हणजे आपण म्हणूया सोपी आपल्या भाषेमध्ये काबुली चण्याची चटणी म्हणूया किंवा डिप म्हणूया. आता आपण घेणार आहे फलाहार किंवा त्याला म्हणतात पकोडे काबुली चण्याचे. हे चणे बिलकुल शिजवलेले नाही, कच्चे आहे. त्यामध्ये मी मिरची टाकली, आलं टाकलं आहे, कोथिंबीर टाकली आहे आणि लिंबाचा रस. आणि याला पेस्ट न करता याला थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे. एकदम फाईन पेस्ट करू नका. आता हे जाडसर वाटून झालेलं आहे. यामध्ये आपण टाकणार आहे मीठ आणि जिरं पावडर. तुम्ही जिरं इवन वाटताना पण टाकू शकता, पण फक्त थोडंसं भाजून घ्या जिरं आणि मग टाका. हे रोस्टेड जिरं पावडर होतं. आणि यामध्ये टाकलं आहे थोडंसं बेसन. बेसन बिलकुल जास्त टाकायचं नाही, हलकंसं बाइंड होईपर्यंत आपल्याला पाहिजे. आणि हे छानपैकी हे पीठ झालं आहे तयार. आणि याचे आता आपण करूया पकोडे किंवा फलाहार म्हणतात त्याला. तर त्यालाही हाताला तेल लावून घ्या आणि नंतर ते एकदम बॉल्स तयार करा किंवा असे वड्यांसारखे केले तरीही चालेल. आणि गरम तेलामध्ये याला फ्राय करून घ्यायचं आहे. आणि हे झाले पकोडे, काबुली चण्याचे पकोडे किंवा फलाहार, जे तुम्ही त्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा सॉससोबत पण खाऊ शकता. मोस्टली हे त्या वडे त्या डिपसोबतच खातात. तर ही झाली दोन्ही रेसिपीज तुमच्या रेडी. तुम्हाला ह्या रेसिपीज कशा वाटल्या? एकदम सोपी आहे बरं, जास्त त्याला काही झंझट नाही आणि प्रोटीननी भरपूर असलेली रेसिपी आहे. आणि घरी हे सर्व साहित्य आपल्या घरी इझिली असतं. तुम्हाला फ्राय नसेल करायचे तर तुम्ही इवन आप्पेसारखं पण करू शकता किंवा तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकता.
म्हणजे डाएट कॉन्शियसला वाटत असेल की नाही बाबा मला खूप तेल आहे, तर मग तुम्ही अप्पेंसारखं पण तुम्ही हे बनवू शकता. आता हे जे डिप आहे ना, यामध्ये ॲक्च्युली यावर तेल टाकतात, परत ती लोकं ऑलिव्ह ऑइल टाकतात. पण मी ऑलिव्ह ऑइल किंवा मी कोणत्याही खायचं तेल परत टाकणार नाही, कारण ते खूप ऑइली होतं आणि हेल्थसाठी पण चांगलं नसतं. त्यावर मिरचीचं पावडर टाकायचं आहे आणि कोथिंबीर, ती जस्ट गार्निशसाठी कोथिंबीर टाकायची आहे आणि हे वडे त्याच्यासोबत सर्व करायचे किंवा फलाहार याला म्हणतात, सर्व करायचे. रेसिपी कशी वाटली हे नक्की अभिप्राय तुमचा कळवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वतःची काळजी घ्या आणि परिवाराची. आणि पण तुमचा अभिप्राय द्यायला विसरू नका बरं. एकदम सोपी रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा.